धन्यवाद जयेश भोसले सर, धन्यवाद साई राजे आमचे खरं तर समालोचक. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना दोन टीमच्या दरम्यान जय हनुमान श्री साई सिद्धी करवले आणि एका बाजूला ऋणव 11 नारेन. या दोन टीम मध्ये टॉस जिंकत असताना प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आजच्या रात्रीमध्ये खरं तर एक मोठा विक्रम झाला. सलग 4 मॅचमध्ये रन चेस करत असताना चारही संघ पराभूत झाले आणि दोन सामने टाय होताना पाहिले आणि मागचे दोन सामने आपण पाहिला 3 आणि 2 रनच्या फरकाने पराभूत झाले. त्यामुळे नक्कीच थोडासा एक वेगळा रिझल्ट आजच्या रात्रीमध्ये या मैदानाने या विकेटने दिलाय. पहिला बॉल स्लॉग हिट करत असताना क्रॉस बॅटेड अप्रतिम स्विफ्ट शॉट आपण पाहिला विकीचा आणि पहिल्या बॉल होती भव्य स्वागत स्वप्नीलचं षटकार. आमचे क्रिकेट प्रेमी कार्यालय प्रकाश शेठ भोईर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. जिथे जिथे क्रिकेट टूचा खेळ दिसू लागले र, क्रिकेट टूच्या नावाचं मला वेळ लागलं र, असे आमचे खंदे जबरदस्त क्रिकेट प्रेमी आहेत. आमचे प्रकाश भोईर सर फेंदर यांचं आगमन, त्यानंतर आमचे पुण्यनाथ दादा यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. इट्स ओवर टू रोशन पाटील सर. त्या पहिला बॉल गुडघा टेकत असताना स्लॉग हिटचा फटका आपण पाहिला विकी आजारेचा आणि त्याच्यामध्ये षटकाराची मोहर लागली गेली. त्यामुळे सुरुवात धमाकेदार करतोय. समोर टाकलाय ओव्हर पिच ड्राईव्ह करत असताना गॅप मोठा आहे. लॉंग चेस फिल्डर धावत पुढे आलाय. पांड्या मडवी अप्रतिम फिल्डिंग. बुलेट ट्रेनच्या वेगाने धावत आला होता क्षेत्ररक्षक मिड विकेट कडून अगदी वाईडिश लॉंग आणला आणि ज्या ठिकाणी फील्ड करत असताना 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या नारेन टीमला. दोन मराठे संघामध्ये ही लढत. पुढचा सामना असेल तो म्हणजे मोरावे विपक्ष चिंद्रन. दोन्ही टीम आपण रेडी राहा पुढच्या लढतीसाठी. दुसऱ्या फेरीमधला अंतिम सामना. आज एक संघ क्वालिफाय करायचा आपल्याला, त्यामुळे 7 सामने होतील याची नोंद प्रत्येक टीमनं घ्या. वेळेला महत्व राहील. 4 ओव्हर 4 बॉलर 5 ओव्हर 5 बॉलर चांगली कन्सेप्ट आहे या स्पर्धेमध्ये. श्री छत्रपती ट्रॉफी 2026 स्वर्गीय अक्षय वाराम पाटील स्मृती चषक. ऑन साइडला मिड विकेटला पांड्या धावत आलाय. पायाने बॉलला थांबवण्याचा प्रयत्न परंतु बॉल निघाला एका टप्प्यावरती. 1 बाउन्स इनटू द फॅन. सीमा पार खणखणी चौकार. पॉवर प्ले मध्ये लेफ्टी बॉलर समोर आपली पॉवर दाखवत असताना विकीला आपण पाहिलं. पहिला बॉल षटकार, त्यानंतर 2 धाबा, पुन्हा चौकार या बॉलवरती आला आणि टोटल 12 धाबा पहिल्या 3 बॉलमध्ये येताना आपण पाहिलं. आता कमबॅक होईल का? सिद्धी करोले संघ हाकेच्या अंतरावरती हे गाव आहे. तर मोठ्या संख्येने पाठीराखे तुम्हाला मैदानाच्या चहूबाजूला या संघाचे पाहायला मिळतील. एका बाजूला नारायण संघाचे देखील पाठीराखे मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी होताना आपण पाहत आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. याला राऊंड विकेट आले. थोडासा वेगळ्या धाटणीचा बॉल टॉस केला. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेत असताना विकेट किपरच्या दिशेने ट्रॅव्हल होताना आपण पाहिला. राईज झाला चेंडू, ज्या ठिकाणी निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. जितके बॉल कट केले त्याच्यामध्ये चांगले फटके पाहायला मिळाले. लेफ्ट हँडेड सीमर ज्याच्याकडे नॅचरल स्विंग आहे त्या स्विंगला मात्र बीट केलं होतं विकीने. समोर फुल टॉस. याही वेळा ड्राईव्ह करत असताना गॅप मोठा आहे. बॉल चाललाय एका टप्प्यावरती. काऊ कॉर्नर रिझन क्लिअर करत असताना या मंचाला अभिवादन करणारा हा सणसणीत खणखणीत चौकार. चांगली फटकेबाजी आपण होताना पाहिली. अतिथी मंचाला अभिवादन करणारा हा चौकार विकीचा पाहिला आणि अनस्टॉपेबल इनिंग. 16 धावा पहिल्या 5 मध्ये. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले. लेट कटचा प्रयत्न आहे. बॉल चला थर्ड मॅनला. वेगवान थ्रो आपण पाहिला. रॉकेट थ्रो आणि इथे बॅकअप नाहीये. ओव्हर थ्रो देखील झालाय आणि सेकंडचा कॉल नकार दिला विकीने. ज्या ठिकाणी सिंगल मिळाली. पहिलं षटक राहिलं आता नारायण टीमच्या नावावरती, कारण पहिल्या पॉवर प्ले मध्ये धाबा आल्या तब्बल बिन बाद 17 लॉस ऑफ 0. तर या दरम्यान
केले स्वराज्य स्वप्न तव साकारिले गरजुनिया कैलासी हिंदोत्सव साजरा शिवराया तुझा आमचा मानाचा मुजरा. खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकताय गणेश डीजे यांच्या माध्यमातून. सुयोग मडवी आलेत. खरं तर मागच्या सामन्यामध्ये सुयोगने काय गोलंदाजी केली होती. 4 धाबांचं षटक त्याने टाकलं होतं आणि त्यानंतर अंश हे नाव मात्र सातत्याने चर्चेमध्ये राहील, कारण त्याने धाबा डिपेंड केल्या होत्या त्या ठिकाणी 4. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली होती घोट संघाच्या अगेन्स्ट. सामना बरोबरीने सुटला होता. यावेळेला सुयोग आलाय फार एंडने प्रचंड वेगात. सध्याचे प्रत्येक गोलंदाज मात्र वेगावरती स्वार होताना आपण पाहताय. फास्ट विकेट आहे आणि त्या फास्ट विकेटमध्ये फास्टर गोलंदाजांना चांगला ॲडव्हान्टेज मिळताना आपण पहिल्या सामन्यापासून आजच्या दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये. आणि याही वेळेला वेगात बॉल टाकलाय. पहिला बॉल डॉट 17 धाबा सध्या स्कोर कार्डवरती आहेत. नारायण टीम बॅटिंग करत असताना विकी काय फलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. अप्रतिम आक्रमण आपण त्याचं पाहिलं. सुरुवातीपासून अटॅक करताना पण त्याला पाहिलं. त्याला थांबवण्याचा प्रयत्न कवसला केले. कॉपी बुक स्टाईलने सौरभचा थ्रो येईल तदूर मात्र मिळेल सिंगल. शॉर्ट एक्सचा कव्हरला हा फिल्डर मिड ऑफमधून आला आणि त्यानंतर मात्र चांगली फील्डिंग. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह लेंथवरती होता. कॉपी बुक स्टाईलने खेळत असताना सिंगल त्या ठिकाणी मिळाली. या सिंगलच्या मदतीने एंड बदलला. स्ट्रायकिंग एंडला मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील शेंद्रे. विक्की हजारेने मागचे काही बॉल फेस केले. आता स्वप्नील शेंद्रे आलाय. 8 मध्ये त्याने धावा केल्या आपल्या टीमसाठी. 18 स्वप्नील शेंद्रे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंड वरती. फुल टॉस बैठक अफलातून टायमिंग. व्हॉट अ शॉट. अप्रतिम हँड अँड कोऑर्डिनेशन आणि चांगला स्ट्रोक सजवत असताना हा षटकार येतो स्वप्नीलच्या बॅटमधून नारायण टीमला. अप्रतिम टायमिंग. खोलात हा बॉल होता. हा चांगला बॉल होता. बॉल खराब नव्हता परंतु फटका त्याही पेक्षा सुंदर होता. अप्रतिम मॅग्निफिसंट स्ट्रोक. ब्युटिफुल स्ट्रोक आपण पाहिला. अप्रतिम फटकेबाजी. इम्प्रोव्हायझेशन या फटक्यामध्ये होतं आणि सध्याच्या फास्ट क्रिकेटमधला खरं तर हा फटका आपण पाहिला. अटॅकिंग मोडमध्ये खेळत असताना गुडघा वाकवला आणि स्लॉग इट. त्याच्यावरती हा षटकार आला. 24 धाबा सध्या स्कोर कार्डवरती आहेत. आक्रमण चढवतोय या ठिकाणी फलंदाज स्वप्नील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेंथ बॉल टाकला. लवकर पिक करण्याचा प्रयत्न होता पण बॅटचा फेस त्या ठिकाणी झटपट क्लोज झाला. रनआउटची संधी आणि या संधीचं सोनं केलं सिद्धी करून टीमने. पहिला ब्रेक थ्रू आणि तोही विकी हजारेचा मिळालाय. सांघिक यश मिळतं या ठिकाणी सिद्धी करून टीमला. दोन्ही आक्रमक खेळाडू होते. मला वाटतं रिस्क घेणं इतकं गरजेचं नव्हतं ज्या ठिकाणी धावा येत होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट ब्रेक थ्रू त्या ठिकाणी आला फिल्डिंग करणाऱ्या सिद्धी करवले टीमसाठी. धावसंख्या 24-24 आहेत. 4 षटकांचा सामना. यानंतरची होणारी मॅच मिहिरा स्पोर्ट्स मोराबे विपक्ष रियांश 11 चिंद्रन. दोन्ही कॅप्टन. पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर तुम्हाला टॉससाठी या ठिकाणी यावं लागेल. दुसऱ्या फेरीमधला शेवटचा सामना. अमर पाटील नवीन बॅटर. इनॅट नंबर 3 1 डाऊनच्या पोझिशनला आला. तिसऱ्या क्रमांकावरती दिवॉल राहुल द्रविड आपण पाहिला भारतीय संघाचा. त्यानंतर सर्वाधिक चर्चेमध्ये असणारा खेळाडू चेस मास्टर विराट कोहलीला आपण पाहिले या क्रमांकावरती खेळताना. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये चाललाय अमर पाटील तिसऱ्या क्रमांकावरती. सुयोग मडवी यंग टॅलेंट. लेंथ बॉल पिकअप शॉट खेळायचं होतं. इथे देखील हँड अँड कॉर्डिनेशन नाहीये. अप्रतिम कमबॅक. विकी हजारेचा विकेट जो रनआउटच्या स्वरूपात मिळाला तो विकेट मात्र फार महत्वाचा होता. ब्रेक थ्रू गरजेचा होता आणि तो ब्रेक थ्रू मात्र मिळाला सांघिक यशच्या स्वरूपात. रनआउटच्या स्वरूपात त्या ठिकाणी खेळाडू बाद झाला आणि त्यानंतर मात्र हा डॉट बॉल आपण पाहिला अमर पाटीलसाठी. बीट करत असताना सुयोग मडवीला. चांगली गोलंदाजी करतो सुयोग. समोर टाकलाय हाफ आर्म जॅक. मिड विकेटच्या बाहेर बॉलला फेकला सीमा पार. प्रॉपर टायमिंग स्लॉट मध्ये आलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सीमा पार षटकार. 6 धावा आल्या आणि या षटकाराच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपत असताना धावा फलकावरती लागल्या. 1 गडी बाद 31. तर याच दरम्यान आदरणीय सन्माननीय आमचे बालचंद शेठ पाटील नारायण आणि प्रवीण दादा पाटील नारायण यांचं आगमन झालेलं. त्यांना मी विनंती करेन व्यासपीठावरती या. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. त्यानंतर आपण विनंती करूया आमचे योगेंद्र दादा पाटील सिद्धी करवले जर या ठिकाणी असतील त्यांना देखील विनंती करेन किंवा युट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत असतील त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत.
पहिल्या षटकामध्ये 17 धाबा, सेकंड ओव्हरमध्ये 14 धाबा, 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धाबा आपण पाहिल्या धाव फलकावरती एक गडी बाद 31, 15.50 च्या सरासरीने या 31 धाबा आल्या. अजून 2 षटकं बाकी आहे. जर का ही सरासरी शेवटच्या षटकापर्यंत राहिली तर 60+ धाबा तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये होताना पाहायला मिळतील. ज्या सिद्धिकवल्या टीमने धाबा डिपेंड केल्या होत्या तो संघ आता पहिल्या सत्रामध्ये फिल्डिंग करतो, त्यामुळे पुढच्या सत्रामध्ये त्यांना धावा चेस कराव्या लागतील. आणि या आजच्या दिवस रात्र फॉर्मॅट आजचा जर आपण पाहिला बदल तर जास्तीत जास्त खरं तर बेनिफिट मिळाला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला. एक का होता फुटबॉल क्रिकेटची, खरं तर फुटबॉलची स्पर्धा आणि ऑक्टोपस चर्चेमध्ये होता. त्याचा ऑक्टोपसचा कल जिथे जाता तिथं तो संघ विजय व्हायचा. आणि इथे आता आपण पाहिला फुल टॉस बॉल, खराब चेंडू, लाईन लेंथ मध्ये नव्हतं नियंत्रण आणि फलंदाजाला होतं आमंत्रण. त्याच्यावरती आमंत्रण स्वीकारत असताना चौकार पाहायला मिळाला. बीमर +4, पंजा 5 धाबा. खरा बॉल बीमरचा त्या ठिकाणी पंचांचा इशारा आणि त्याच्यावरती चौकार 5 धाबा आल्या. 36 धाबा धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल फ्रीट, वेस्ट साईडच्या वर बॉल टाकला आणि त्याच्यावरती दिशा दिली फलंदाजाने. स्वप्नील शेंद्रेसाठी फ्रीट बॉल होता. यॉर्कर टाकला खोलात आणि इथे मात्र चांगला थ्रो पाहायला मिळाला. शॉर्टेक्सचा कव्हर मधून एक सिंगल मिळेल आणि धावसंख्येमध्ये बदल. टोटल धाबा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत त्या ठिकाणी 37, 37 धाबा. बीमर नंतर कमबॅक करायचं या ठिकाणी मनीष मडवी या गोलंदाजाला. एका बॉलमध्ये 6 धावा पहिल्या खर्च करताना पण त्यांना पाहिलं. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, वाईड लाईनच्या बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी, पंचांचा इशारा, वाईड बॉल. लॉंग स्पेल तुम्हाला आता या षटकामध्ये पाहायला मिळेल कारण 2 इलिगल बॉल त्या ठिकाणी टाकलेले आहेत आणि ज्याच्यावरती धावा आपण येताना पाहिल्या तब्बल 7. पहिला बॉल बीमर +4 आणि त्यानंतर सिंगल, पुन्हा वाईड. तदनंतर पुढचा चेंडू बॉलर्स बॅक ड्राईव्ह लॉंग ऑफ कडे खेळत असताना व्हीसेप मध्ये खेळले डाऊन दी ग्राउंड. डीप मध्ये आहे, चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो आपण पाहिला. त्यांच्या माध्यमातून सिंगल मिळाली. या सिंगलच्या मदतीने मात्र आता असं म्हणतात थेंबे थेंबे तळे साचे. 39 धाबा धाव फलकावरती आहेत. एक रनचा संग्रह करत मात्र हा संघ पुढे चाललाय. धाबा एकजूट करत असताना स्वप्नील शेंद्रे आणि त्याच्या बरोबरीने अमर पाटील चांगली भागीदारी करत असताना स्वप्नीलसाठी फुल टॉस वन्स अगेन. अगदी खडे स्टँड अँड डिलिव्हर मिड विकेटच्या बाहेर फेकला बॉलला, सीमा पार, षटकार. तर याच दरम्यान आदरणीय महेशजी चौधरी यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. सन्माननीय महेश चौधरी यांचं आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत. चांगली फटकेबाजी, लेट कटचा प्रयत्न आहे, बॉल डायव्हर्ट झाला, दिशा बदलली आणि दशा झाली खरतर सिद्धिकवले संघाची. इथे चौकार मिळतोय या ठिकाणी नारायण टीमला. 4 धावा, 49 धावा सध्या धाव फलकावरती. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आलाय हा संघ. 49 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. षटकारानंतर चौकार, या धाबा तुम्हाला आता रोखाव्या लागतील. धाबांचा बारू अक्षरशः उधळलाय, त्याला लगाम लावणं गरजेचं राहील आणि जर का असाच उधळत राहिला तर मात्र एक मोठं टार्गेट सेट होईल पहिल्या सत्रामध्ये आणि त्या टार्गेटला तुम्हाला चेस करताना अडचणींना सामोरं जावं लागेल. लो फुल टॉस, ड्राईव्ह केला बॉलला, व्हीसेप मध्ये स्टायलिश फटका होता. एलिव्हेशन कमी मिळालं, अंतर कमी कापलं, झेलबाज झाले स्वप्नील शेंद्रे. दुसरा धक्का असेल टीम ऋणव 11 नारायणला. खेळाडू बाद झाला स्वप्नील. सभा करत मैदानाच्या बाहेर गेला स्वप्नील शेंद्रे हा खेळाडू. चांगलं योगदान, चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्या टीमसाठी. हेल्दी करदर आपण पाहिला या ठिकाणी धावसंख्या उभारली आणि ती अत्यावश्यक होती मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या नारायण टीमला. आणि अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिलं सत्र संपलेलं नाहीये आणि शेवटचा बॉल या षटकातला. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 49 धाव फलकावते. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय प्रेमनाथ हजारे. प्रेमनाथ आणि अमर ही जोडी सध्या विकेटवरती आहे. चला थोडं स्पीडअप करा प्लीज.
वेळ जास्त घेता पण एक संघ आपल्याला आजच्या रात्रीमध्ये क्वालिफाय करायचा आहे, त्यामुळे सूचना असेल मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक टीमला वेळेचं महत्त्व तुम्हाला या ठिकाणी ओळखावं लागेल. मनीष तयार प्रेमासाठी प्लेन मिस परंतु वाईट बॉल आहे उजव्याच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईट बॉल. 50 कंप्लीट 50 धावा. अर्धशतक धावफलकावरती लागलेला आहे. अजून 7 बॉल बाकी आहेत. 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर म्हणजे जवळजवळ 17 बॉलमध्ये आतापर्यंत 50 आलेले आहेत. अजून 7 बॉलचा खेळ त्या ठिकाणी बाकी आहे. चांगली बॅटिंग. फुल टॉस डाऊन दी ग्राउंड. व्ही सेप मध्ये खेळले स्वप्नील प्रयत्न करत असताना त्यांच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देता हुआ ये दमदार छक्का. 6 धावा आणि पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपत असताना अब तक 56 धावा धावफलकावरती. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 56. पहिल्या ओव्हरमध्ये 17, सेकंड ओव्हरमध्ये 14, मागच्या ओव्हरमध्ये 25. हा आपण पाहिला खरं तर बॉलिंग अनालिसिस या पहिल्या 3 ओव्हरमध्ये बॉलिंगचं पृथक्करण पाहायला मिळालं. आणि यावेळेला बॉलिंग मार्कवर त्याला अंश ज्याने खरं तर घोट संघाच्या अगेन्स्ट एक वेगळा रेकॉर्ड त्या ठिकाणी प्रस्थापित केला, कीर्तिमान प्रस्थापित केला, ज्याने 4 धावा डिपेंड करून दाखवल्या. असा गोलंदाज अंश आलाय परंतु एंड बदललाय. त्या मॅचमध्ये आपण जर पहिला अगदी पॅव्हिलियन एंड करून ते षटक त्याने टाकलं होतं. आता फार एंड मात्र षटकाला सुरुवात करेल. अंतिम षटक. समोर अमर पाटील, एका बाजूला प्रेमनाथ. दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळालेला आहे. पहिला बॉल खोलात टाकलाय. ड्राईव्ह करत असताना ऑन साईडला टर्न केला बॉलला. डीपमधून फिल्डर धावत पुढे आलाय. बॉल उचलेल. दरम्यान एकच धाव या बॉलवरती मिळेल. नयन पाटील सध्या थोडासा आउट ऑफ फॉर्ममध्ये आहे हा खेळाडू. त्याच्याकडून मात्र भरपूर अपेक्षा आहे त्या टीमला. त्यालाही मात्र प्रचंड मेहनत करावी लागेल. बॅट पॅचमधून त्याला बाहेर यावं लागेल आपल्या टीमसाठी. तर त्याचा परफॉर्मन्स नेहमी चर्चेचा विषय राहिला सिद्धिकरवली टीमसाठी. सिंगल मिळाली आणि धावसंख्या धाव फलकावरती 57. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रेमनाथ आता स्ट्रायकिंग एंडवरती आपण येताना पाहत आहे. बॉलिंग मार्कवरती अंश. समोर टाकला. बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच. कव्हर पॉईंटला फिल्डर लावलाय. झेल सुटलाय. मराठीमध्ये म्हणतात लोण्याचा गोवा सोडलाय आणि खरं तर आता सोपा झेल सोडला त्या ठिकाणी शतरक्षकाने. शतरक्षक होते सुयोग मडबी आणि त्यांच्याकडून मात्र जीवनदान मिळालं प्रेमनाथला. सहज सोपा झेल त्या ठिकाणी सोडला. क्रिकेट नेहमी आपण म्हणतो अनप्रेडिक्टेबल, कधी कधी कठीण झेल अगदी सहजगत्या पकडला जातो आणि सोपा झेल देखील सुटला जातो. त्याचं उत्तम उदाहरण पाहिलं मागच्या बॉलवरती. सुयोगकडून मात्र झेल सुटला गेला. 58 धाबा सध्या स्कोर कार्ड भरत आहेत. 58 जीवनदान प्रेमनाथला मिळालं. अमरसाठी पुढचा बॉल. इथेही संधी आहे. फाईन लेगचा फिल्डर आलाय झेल खाली. झेल टिपत असताना विकेट मिळालाय अंशला. प्रयत्नांती परमेश्वर. इथे विकेट मिळतो अमरचा सिद्धिकरवली टीमला. जीवनदान आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा अंशचा कमबॅक. आजचा दिवस रात्र खरं या अंशने गाजवला असं म्हणायला हरकत नाहीये. जेव्हा सूर्य होता डोक्यावरती तेव्हा मात्र सूर्य मावळत्या दिशेने चालला होता तेव्हा त्याने धावा डिपेंड करून दाखवल्या. जशी रात्र झाली सूर्य अस्ताला गेल्यानंतर पुन्हाही तो चमकतो मैदानाच्या आतमध्ये. त्याचं कौतुक करावं तितकं कमी. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय मयूर म्हात्रे. नेट नंबर 5. धावा स्कोर कार्डवरती 58. 58ला 3 सध्या परिस्थिती आहे नारेन संघाची. रोनो 11 नारेन. हाफ ट्रॅकर बॅकफुट पंच. पुन्हा एकदा डीप मध्ये साजिद आलेत. सिनियर खेळाडू साजिद मडबी. अप्रतिम झेल टिपत असताना एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर असं म्हणतात. हा झेल टिपला आल्या पावली माघारी परतावं लागेल मयूर म्हात्रेला. चांगली गोलंदाजी. स्लॉग ओव्हर मध्ये मात्र आता धावानं रोख लावलाय. गतिरोधक मोठा उभा केला त्या ठिकाणी अंशने. 4 मध्ये फक्त 2 धावा खर्च करत असताना 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आपण जाताना पाहिल्या. सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये 10 ते 12च्या कमी धावा देणं म्हणजे सर्वात चांगला गोलंदाज.
कारण गोलंदाजांना फारसा व्हॅल्यू आता सध्या राहिलेला नाही आहे. याचं कारण आहे व्हॅल्यू म्हणजे जे आजकाल आपण बॉल वापरतो त्यांना जास्त उसळी आहे, त्यामुळे गोलंदाजांना त्याचा ॲडव्हान्टेज मिळत नाही आहे. त्यामुळे सातत्याने त्यांना मार खावा लागतो, सपाटून पडतो. यावेळेला या स्पर्धेमध्ये बरंच उलटपर आपण पाहिले. अंशने चांगली गोलंदाजी करत असताना कमी धावा खर्च करताना त्यांना पाहिलं. नवीन फलंदाज या ठिकाणी येतोय भरत पाटील. हॅट्रिक बॉल टाकतोय गोलंदाज या ठिकाणी अंश. अंश हाफ ट्रॅकर सॉफ्ट डिस्मिसल होतील कदाचित, पण तो रोशनच्या डोक्यावरून बॉल निघाला. इनफिल्डला क्लिअर करत असताना टेक्निकली परफेक्ट 4 धावा चौकार. धावा 62 रन. शेवटचा बॉल. चला टॉस साठी मोरावे आणि एका बाजूला चिंद्रन संघाचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. शेवटचा बॉल अंश असेल. भरत पाटील यांच्यासाठी बॉल मागे चाललाय. पुन्हा एकदा शतरक्षक त्या ठिकाणी आलेत. हर्षद चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सिंगल मिळाली. रन आउट देखील होताना आपण पाहिलं खेळाडूला. एक धाव शेवटच्या बॉलवरती मिळाली. एक विकेट मिळाला सिद्धी कॉर्लेज संघाला. आणि पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर धाव फलकावरती आल्या 63. 64चं टार्गेट सेट केलं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना नारायण टीमने सिद्धी कॉर्लेज संघासमोर. चला आपण टॉसकडे जाऊया, जिथे असतील आमचे समालोचक साई राजे. मी मोरावे आणि एका बाजूला चंद्रन टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करतो. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. धन्यवाद. तर या प्रल्हाद शेटगायकर साहेबांना मी विनंती करेन आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करायची आहे. मित्रांनो, क्रिकेटला भगवंत धर्मपंथ मानणारं व्यक्तिमत्व, क्रिकेट प्रेमी आहेत प्रल्हाद शेट गायकर साहेब पापडीचा वाडा यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण करणार आहोत. इथे दोन्ही बलाढ्य संघामध्ये नाणेफेकी. चला नाणेफेकी आपण करूया. दोन्ही बलाढ्य संघामध्ये एका बाजूने चिंद्रन आणि दुसऱ्या बाजूने असेल तर मिहिरा स्पोर्ट्स मोरावे. चला टॉस. इट्स अ टेल. नाणेफेकी जिंकले मोरावे संघानं आणि निर्णय बॅटिंग करणार आहेत. चला आपण सन्मान करूया. आमचे आदरणीय सन्मान्य प्रल्हाद शेट गायकर साहेब यांचा शुभ सन्मान आपण करूया. आमचे मुकुंदजी राजे आणि आमचे महेशजी आहेत यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण या ठिकाणी करतोय पाहुण्यांचा शुभ सन्मान. वेळात वेळ काढून दादानी या स्पर्धेला आपण भेट दिल्याबद्दल आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रल्हाद शेट गायकर साहेब मित्रांनो, जबरदस्त व्यक्तिमत्व, उत्तुंग आणि अफाट नेतृत्व असणारा हा व्यक्तिमत्व आपण पाहतोय. अतिशय जबरदस्त लोण्याच्या गोल्यापेक्षा मऊ स्वभावाचा हा व्यक्तिमत्व मित्रांनो करतोय आपण गायकर साहेबांचा शुभ सन्मान. आमची यवन जोडी कमलाकर शेट पाटील, त्यानंतर आमचे मुकुंदजी राजे आमची यवन जोडी आहे. त्यानंतर आपण सन्मान घेतोय प्रकाश शेट भोईर पेंदर. दादा या आपला सन्मान आपण स्वीकारा. प्रकाश शेट भोईर मित्रांनो, क्रिकेटवरती त्यांचा भरपूर प्रेम आहे. क्रिकेट प्रेमी आहेत प्रकाश शेट भोईर साहेब. त्यानंतर आमचे बालचंद्र दादा ओम साई एंटरप्राइजेसचे मालक बालचंद्र दादा आपण देखील यावं, आपला सन्मान आम्ही घेणार आहोत. बालचंद्र दादा या. त्यानंतर आमचे प्रवीण पाटील. बालचंद्र दादा यांच्या माध्यमातून मंडळासाठी तब्बल 2000 रुपयाचा आर्थिक धनादेश आम्हाला लाभलं, त्यांचं मनापासून आभार. तर या बालचंद्र दादा. प्रवीण या. प्रवीण दादा आपण देखील यावं. धन्यवाद गायकर साहेब, आपण आलेत. स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल आपला मनापासून आभार. त्यानंतर आमचे विठ्ठल गोडचे आहेत, आमचे बंधू आहेत. या विठ्ठल दादा या आपला सन्मान आपण स्वीकारावा. आमचे उमेशजी आमच्या आहेत, समाजसेवक आहेत उमेशजी केणी. त्यानंतर आमचे मयंक या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं मनापासून अधिक स्वागत.
चला आपण इनिंग ब्रेक मध्ये राहिलेले सत्कार घेणार आहोत. तत्पूर्वी वळूया भोसले सरांचा आवाज आपण ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच. आणखीन एक महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहत आहोत. जय हनुमान श्री साई सिद्धी करवलेची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ऋण 11 या टीमच्या अगेन्स्ट 64 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. नयन पाटील आणि त्याच्या साथीला पांड्या मडवी. पहिला बॉल विकी मानेचा पहिला बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. धावा मिळतील त्या पहिल्या बॉलवरती 4. सडे तोड उत्तर दिलंय. पूर्वार्धातील पहिल्या बॉलवरती षटकार, उत्तरार्धामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार. तर आमचे यश चिकनकर या ठिकाणी आहेत नारायणचे. त्यांना विनंती करीन यश व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर आमचे प्रल्हाद. क्या बात है. प्रमोद दादा जबरदस्त बॅनर्स त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. जबरदस्त लाखो दिलो की धडकने राजा माणूस आहे मित्रांनो. प्रमोद दादा यांचा सन्मान आपण घेतो व्यासपीठावरती. धन्यवाद प्रमोद दादा, आपण देखील आल्यात. स्पर्धेची शोभा वाढवली. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. मॅच ऑन आहे, जाऊया मॅचच्या दिशेनं. विकी माने एबीपी माझाला जास्तीचा लाईक करतो वाटतं तो, कारण एबीपी माझाची टॅग लाईन आहे नेहमी एक पाऊल पुढे. या गोलंदाजाने एक पाऊल पुढे टाकलाय. इथे नो बॉल आलाय आणि अर्थात इथून पुढे फ्री हिट राहणार आहे. मागील मॅचमध्ये हा विकी मानेने केवळ 6 धावा खर्च केल्या होत्या. या मॅचमध्ये पहिल्या बॉलवरती 5 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. पुढचा बॉल खोलातला चेंडू इथे मात्र पाहायला मिळालाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. चला नयनसाठी मात्र खुशखबर आहे. पहा कुठली पण हॅट्रिक असू द्या 6,000 रुपयाचं पारितोषिक आहेत आमचे विनायक शेठ पाटील यांच्या माध्यमातनं. तो बचपन का यार है गोटी मित्र, क्या बात है. ऋण 11 नारायण टीमचे गोलंदाज नेहमी भरधाव वेगाने गोलंदाजी करतात. खोलातला बॉल डाऊन ग्राउंड केला. क्षेत्ररक्षकाला बीट केलंय. एक धाव निश्चित दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन इथून वेगाने कंप्लीट होते. स्क्वेअर फेकी झाली आहे. त्याचा जास्तीचा फायदा उचलता आलेला नाही आहे. धावा मिळाल्या तर 2. संघाची धावसंख्या 7 बनली आहे. 64चा पाठलाग करायचा आहे 4 षटकांमध्ये. एक मोठी लढत आणि मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आजच्या दिवस रात्रीचा एक मोठा विक्रम राहिला आहे. धावसंख्येचा पाठलाग झालेला नाही. 4 षटकामध्ये 16चा आस्किंग रन रेट आहे. प्रति षटका गणिक 16च्या धावसंख्ये गतीने. तर पहा विकेट हॅट्रिकसाठी देखील भालचंद्र शेट्ट पाटील यांच्या माध्यमातून कोणताही गोलंदाज असो 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आज बक्षिसांची जाहिरात आहे भोसले. तर लोअर फुल टोस डायरेक्ट हिटचा प्रयत्न. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. सेकंड रन घेत असताना अडचणी वाढल्यात का? नाही. पंचांनी सांगितलं रन्स कंप्लीट झाल्यात. धावा मिळाल्या तर 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 9 बनल्यात. या मॅचचा टॉस जिंकला होता ऋण 11 नारायण टीमने आणि प्रथम बॅटिंग घेतली. याचं कारण आहे राहुलजी फोरजी, कारण अद्याप 4 मॅचेस झाल्या जिथे धावसंख्येचा पाठलाग झालेला नाहीये. आज वेगळाच इतिहास रचला जाणार का या सामन्यामध्ये ही देखील पाहणं गरजेचं राहील. सिद्धी करवलेकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. धाव फलकावरती धावा आहेत त्या 9. विकीचा हा बॉल ऑन साईडला सुपला शॉट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक ऑन साईडला आधुनिकतेचा आविष्कार दाखवत असताना इथे नयन पाटीलच्या बॅटमधून चौकार आलाय. सिद्धी करवलेकर नेहमीच चांगल्या दर्जाचं क्रिकेट आणि त्याच दर्जाची बॅटिंग इथे होत असताना पाहायला मिळते. 13 बनल्यात 64चा पाठलाग करत असताना 51ची गरज. खोलातला बॉल इथे काळजी घ्या. पाणी जाऊ द्यात. पाणी त्वरित मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्यात. जास्ती ते एकत्रित गोळा होऊ नका. त्याला थोडीशी हवा येऊ द्यात. पाणी जाऊ द्या त्वरित. तत्पूर्वी आपण सन्मान घेऊया गजानन शेठ पाटील, दोस्ती दुनियातील राजा माणूस, एक आदर्श क्रिकेटर.
गजानन दादा आपण यावा, आपला सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. आमची यवन जोडी कमलाकर शेठ पाटील आणि आमचे मुकुंद दादा राजे यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण करतो पाहुण्यांचा शुभ सन्मान. चला कॅमेरामॅन, सन्मान आपण करतोय पाहुण्यांचा शुभ सन्मान. गजानन दादा पाटील एक जबरदस्त क्रिकेट रसिक देखील आहेत, क्रिकेट प्रेमी देखील आहेत. बराच काल ते देखील क्रिकेटचा अभ्यास देखील केलाय. त्यांचा सन्मान आपण व्यासपीठावरती घेतोय. त्यानंतर आमचे संजय दादा पाटील, कमलाकर शेठ पाटील यांचे ते छोटे बंधू आहेत. चला आपण त्यांचा देखील सन्मान करणार आहोत. तर दादा या संजू दादा, त्यानंतर आमचे भाचे लाडका भाचा, तलोजे गावचा लाडका भाचा आमचे राज पाटील, या आपला सन्मान आपण करतोय. त्याने प्रवीण आपण देखील यावं, प्रवीणचा सन्मान आपण घेणार आहोत. प्रवीण पाटील. व्हाईट बॉल येत असत. 16 चेंडू आणि 43 ची गरज या सामन्यामध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल घेऊन सोमनाथ पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. याही वेळेला फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न, तो फसला. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय. कॅच ड्रॉप, कॅच ड्रॉप. अगदी लिलया झेल घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, परंतु थांबा, अजून खूप काय बाकी आहे. चेंडू सीमारेषेच्या दिशेने, कॅच ही ड्रॉप झाला, फेकी करण्यात आली, परंतु बॅकअप नव्हतं. DRA ची मागणी, प्रेक्षक वर्ग देखील तिथे पाहत होते. निर्णय काय येतोय या पण DRA ची मागणी करण्यात आली आहे. चौकार आहे की नाही, किंबहुना हा जर चौकार आला तर कॅच ड्रॉप झाल्यानंतर षटकार पाहायला मिळतोय की काय, आता त्याची जिथे उत्सुकता लागली आहे प्रत्येकाला. धावा डिफेंड करायच्या आहेत 64, आणि अशा प्रसंगी सोमनाथच्या हातामधून सुटलेला झेल सकाळी अंघोळ करताना ओला साबण हातातून निसटावा. चला फेऱ्या अर्थात तिथे मात्र धावा सेव्ह करण्यात आल्या. पंच पळून किती पूर्ण करण्यात आल्या कॅच नंतर? एकंदरीत 4 धावा इथून मिळतील. 2 धावा प्लस झाल्या कॅच ड्रॉप झाल्यानंतर. पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धावा जयदासने बनवलेल्या पाहायला मिळाल्या. 10 वरती तो नॉट आउट खेळतोय. 2 बॉल त्याने फेस केलेत. त्याचा आविर्भाव काहीसा निराळाच पाहायला मिळाला. जीवदान त्याला मिळालंय. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती जीवदानही वरदान साबित होतात. रोहित शर्मा त्यातला एक आहे. 4 धावेवरती त्याचा कॅच सोडला, ज्याने तिसारा परेराने कॅच सोडला. 264 धावा तिथे त्याने बनवल्या. ग्रॅहम गुच, ज्याचा 33 वरती कॅच किरण मोरेने सोडला होता. यावेळेला लोअर फुल टॉस ऑन साईडला. 15 चेंडू 39 धावा होता. सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न इथे करण्यात आलेला नाही. 14 चेंडू आणि 38 ची आवश्यकता अजूनही या सामन्यामध्ये राहते. क्रिकेटचा खेळ सर्वाधिक महत्वाचा आहे. मागील 3 बॉलमध्ये 11 आल्यात. 4 बॉलमध्ये 11 आणि 1 विकेट पाहायला मिळाली. विजयासाठी अजूनही आपण पाहिलं तर 38 ची आवश्यकता राहिली. धावफलकावरती 26 ला 1. पुढचा बॉल सोमनाथ पुन्हा एकदा. यावेळेला क्लासिकल खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. बेगाने चेंडूवरती येतोय. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन इथूनही कंप्लीट होत असताना पाहायला मिळाले. 2 धावा इथून मिळाल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 28. 28 ऑन दी बोर्ड आहे. 28 धावा धावफलकावरती आहे. 64चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. साऱ्या गोष्टी आपण म्हणतो ना, जे चितलं ते घडतं तसं नाही. ज्या ज्या वेळेला आपण ज्या गोष्टीची चर्चा करू किंवा ज्याचा विचार करू ते होईलच असं नाही. 13 चेंडू आणि 36 ची आवश्यकता. हा बॉल सर्वाधिक महत्वाचा आहे. या बॉलवरती कदाचित एखादा मोठा फटका आला तर मॅचचं मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं. 12 बॉल 30 हे पॉसिबल आहे, परंतु त्यासाठी मोठा फटका येणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडवरती बॅटर यावेळेला नयन पाटीलला पाहायला मिळतोय. यावेळेला इम्प्रोवाइज केलाय. ऑन साइडला गतीचा वापर केला आणि चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. शेवट गोड केलाय. चौकार.
पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 19 आल्यात. धावफलकावरती 32 बनल्यात. येणारे 12 बॉल. 32 ची गरज. 32 बनल्या, 32 ची आवश्यकता आहे. 32 चेंडू आणि 32 ची गरज या सामन्यामध्ये पाहायला मिळते. चला थोडीशी घाई व्हायला हवी. मी नारायण संघाचं लक्ष वेधन. चला त्वरित आपण घाई करा. एका बाजूला तुम्ही पाहत आहे जय हनुमान श्री साई सिद्धी करवले. धावफलकावरती धावा जिथे मात्र आपण पाहिलं तर 32 धावा धावफलकावरती आहेत. 32 बनल्यात, 32 ची गरज. 12 मध्ये 32 बनल्या तर 12 मध्ये 32 का नाही हा सर्वाधिक मोठा प्रश्न उद्भवू शकतो. गोलंदाजी मार्क वरती फेरबदल करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. मयूर मात्रेला आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहोत. मयूर गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 12 चेंडू, 12 ची गरज आहे. जयदास स्ट्राईक वरती आहे. त्याने 3 बॉल मध्ये 11 बनवले आहेत. आत्मविश्वास दुगिनीत आहे त्याचा. आत्मविश्वासाने तो बॅटिंग करतोय. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेले आहेत अद्याप. परंतु इथून खूप काय बाकी आहे. अजून अर्ध काम त्याचं झालंय, अर्ध काम बाकी आहे. कारण 12 मध्ये 32 ची गरज अजूनही सामन्यामध्ये राहिली आहे. मयूर पहिला बॉल. 12 चेंडू, 32 ची गरज. पहिला बॉल. या षटकातील इथे कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. जयदास बॅक टू द पॅव्हेलियन. आणखी एक धक्का. मयूरला विकेट मिळते. सफलता. कट करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पॉइंटला तैनात. झेल टिपण्यात येत असताना पाहायला मिळतो आहे. वैभवच्या माध्यमातून हा झेल दिलेला टिपण्यात आला. सौरभ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. डावखुरे हाताचा सौरभ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. 11 चेंडू आणि 32 ची गरज राहिली आहे. मागील सामन्यामध्येही 6 बॉल मध्ये 22 हव्या होत्या. प्रतिस्पर्धी संघ तिथे मात्र आपण पाहिलं ओए कॅम्प केवळ एका धावेने परास्त झाला होता. 6 बॉल मध्ये 22 बनतात तर 12 बॉल मध्ये 32 का नाही. त्यासाठी प्रयत्नही करावे लागतील. अजय भातोसे सारखा खेळ तुम्हाला साकारावा लागेल. होणार आहे, होत आहे रे, आधी केलीचीही पाहिजे. जे घडलं बिघडलं त्याला मागे सारून तुम्हाला त्या दर्जेदार खेळ साकारावा लागणार आहे. मयूरला पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली. पुढचा चेंडू उजव्या रेषेच्या बाहेर वेगाने थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतो. डॉट बॉल. 10 बॉल आणि आता मात्र 32 ची आवश्यकता राहिली आहे. पहिला सामना जिथे मात्र आपण पाहिला तर पहिला सामना घोट संघ 2 धावेने परास्त झाला. दुसरा सामना पेठाली संघ 3 धावेने परास्त झाला. आणि तदनंतरचे दोन्ही सामने रन चेस मध्ये इक्वल मध्ये सुटले. परंतु कंपल्सरी चेसिंगच्या आधारावरती पुढचे दोन्ही संघ परास्त झाले. यावेळेचा बॉल देखील खाली राहिला. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. एक सबमरीन डिलिव्हरी जी मात्र आपण म्हणतो तो बॉल पानबुडी प्रमाणे थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. 9 चेंडू आणि 32 ची आवश्यकता. या षटकामध्ये मयूरने धावा दिलेल्या नाही आहेत. गोलंदाजी अगदी कंजूसी भरी करतोय. कम खर्च आणि जादा चर्चा या स्वरूपाचं त्याच्या षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. धावा थांबवण्यामध्ये तो पटाईत आहे. पुढचा बॉल लोअर फुलटोज आहे. पॉइंटला बीट केलाय. इनफिल्डला भेदलाय. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील त्याच्या पुढच्या बॉलवरती. इथे मात्र आलाय तो चौकार. सौरभच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. लोअर फुलटोज बनवला. ड्रॉय करण्याचा प्रयत्न तो सातत्याने करत होता. खोलातले वाईड यॉर्कर पाहायला मिळाले होते. मयूर तितकासा खुश नाही आहे. कारण क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल तितकेसे चांगले झाले नाहीत. गोलंदाजाला हवं तसं क्षेत्ररक्षण सजवणं हे कर्णधाराच्या हिताचं राहतं किंवा संघाच्या हिताचं राहतं. गोलंदाजाला न सोडून इथे क्षेत्ररक्षण सजवण्यात आलं नाही. याचंच कारण इथे चौकार पाहायला मिळाला. या षटकामध्ये एकंदरीत 4 बॉलमध्ये 4 धावा आल्यात. 28 ची गरज होती. फटका बसलाय. सौरभ त्याच्याही अडचणी वाढल्यात. कॉट बिहाइंड विकेट. सॉफ्ट डिसमिसल. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा फलंदाज सौरभ देखील बाद. आमचे बंधुतुल्य मित्र योगेशजी मडवी सर एक उत्कृष्ट टॅलेंटेड समालोचक देखील मॅचचा आनंद घेत असतील. आमचे आधी
मॅचचा आनंद घेत असतील त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धावा आलेल्या नाही आहेत या सामन्यामध्ये. मयूरने जी काही गोलंदाजी केली, फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या टाकल्या, जकडून ठेवलाय, धावा इथे थांबवलेल्या पाहायला मिळाल्या. या 5 बॉलमध्ये केवळ 4 धावा आल्यात आणि जिथे मात्र आपण पाहिलं 2 विकेट मयूरने प्राप्त केलेल्या पाहायला मिळाल्यात. 7 चेंडूने 28 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. डोई जड झालाय मयूर, त्या रीतीने त्याने गोलंदाजी केली आहे. प्रतिस्पर्ध्याला रोखून ठेवलंय. जय हनुमान श्री साई सिद्धी करवले. पुढचा बॉल मयूर या षटकातील शेवटचा चेंडू आहे. 7 बॉल 28 ची गरज होती. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल मिळाली आहे. दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन कंप्लीट. येणारे 6 बॉल, आता मात्र 26 ची आवश्यकता. या षटकामध्ये 6 धावा मयूरने खर्च केले आणि 2 विकेट आपल्या नावावरती नोंदवलेल्या पाहायला मिळाल्यात. मॅच मध्ये पलटवार आणि संपूर्ण आता पकड मजबूत केली आहे तिरुणाविलाबाद नारायण टीमने. चांगल्या दर्जाचा खेळ राहिला. क्षेत्ररक्षणाची आघाडी, गोलंदाजांच्या आघाडीमध्ये सरशी राहिली आणि त्याच कारणासो बॅकफूटवरती संघ जय हनुमान श्री साई सिद्धी करवले या टीमला आपण पाहत आहोत. परंतु खूप काय बाकी आहे. 6 बॉल 26 धावा बनतात. या मैदानावरती धावा बनता नाही पाहायला मिळाल्यात आणि त्यासाठी जिथे मात्र प्रयत्नही चांगले करावे लागणार आहेत. स्ट्राईक एंडवरती यावेळेला बॅटर पाहायला मिळेल. आदित्य गोलंदाजी मार्कवरती आलाय. नयन पाटील आपण पाहतो, जो आघाडीला आलेला बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभा आहे. 8 बॉल 18 वरती 2 नॉट आउट खेळतोय. येणारे 6 मध्ये 26 बनवायचे आहेत. 8 मध्ये 18 वरती नॉट आउट खेळणाऱ्या बॅटरला आता मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल. इतिहास जमा कामगिरी तुम्हाला करावी लागणार आहे धावा गोळा करण्यासाठी. 6 बॉल 26 ची गरज. 6 चेंडू आणि 26 ची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कवरती आदित्य. चला घाई व्हायला हवी. इथून पुढे 2 मॅचेस अजूनही होणं बाकी आहे. पुढचा चेंडू, खुलातला बॉल, लोअर फुल टच बनवला, ऑन साईडला खेळलाय. सिंगलकडे जास्तीचा भर पाहायला मिळतोय, परंतु सिंगलने प्रतिस्पर्ध्यावरतीही जास्तीचा फरक पडणार नाही. इथे घडतंय तरी काय, ही चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय मनोज पवार यांच्या माध्यमातून. डिसिजन पेंडिंग या आपण थर्ड अंपायरकडे वळतो आहोत. निर्णय प्रलंबित आहे. या बॉलवरती धावा आल्यात की नाही. चिकी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. निर्णय इथे प्रलंबित आहे. डिसिजन अजूनही पेंडिंग पाहायला मिळतोय, कारण खूप काही या मॅच मध्ये अजूनही बाकी राहिलं. फलंदाज OUT रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये आउट झालाय. आणखीन एक धक्का इथे लागलाय. आघाडीला आलेला नयन इथे बाद होऊन तंबूच्या आचऱ्याला परततोय. येणारे 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये विजयासाठी अजूनही 25 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली. ऍक्शन रिप्ले तुम्हाला विविध कॅमेरा अँगलने दाखवण्यात येतं. बॅट ड्रॅक ही झाली नव्हती. क्षेत्ररक्षक जिथे बॅटर वेल शॉट राहिला आणि या कारणासह इथे बाद देण्यात येतोय. तर आमचे डीजे मास्टर, आमचे राजू यांच्याकडनं डीजे मास्टर गणेश यांच्यासाठी 200 रुपये आलेत. क्या बात आहे. मनीष मडवी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. 5 बॉल आणि 25 ची आवश्यकता. 5 बाहेर मारायचे आहेत. खुल्या गटाचं कॅल्क्युलेशन हेच सांगतं की 2 बाहेर 4 बाहेर, परंतु इथे 5ही बाहेर मारायचे आहेत. ऑन साईडला केला, फाईन लेगला चेंडू सीमारेषेच्या दिशेने. इथे तर चौकार आला, जिथे मात्र पहिला बॉल फेस करत असताना मनीषच्या बॅटमधून चौकार आलाय. उर्वरित राहिलेले चेंडू इथून पुढे 4 मध्ये 21 ची गरज. 3 षटकार 1 तिहेरी किंबहुना 3 षटकार 1 चौकार अथवा 4ही षटकार. काय घडणार मॅचच्या दरम्यान, जिथे चांगली गोलंदाजी करणारा आदित्य पहिल्या 2 मध्ये 5 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. सांघिक यश त्याला मिळालंय. रनआउटच्या स्वरूपामध्ये प्रतिस्पर्धी संघाचा महत्वाचा फलंदाज नयन पाटीलला तो बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला.
उर्वरित चेंडू आता मात्र शेष राहिले इथून पुढे 4 बॉलचा खेळ शेष आहे. खुला टाकलेला बॉल इथे थांबा, खूप काय बाकी आहे. वाईट बॉल तर आलाय आणि त्याच्यावरती एक सिंगल आली आहे. वाईट +1 एकंदरीत 2 आल्या अतिरिक्तच्या मदतीने. विजयासाठी अजूनही सामना बनतो का? 4 चेंडू 19 ची गरज. 4 चेंडू आणि 19 ची आवश्यकता राहिली. अवांतर धावांचा बडीमार थांबवावा लागणार आहे आदित्यला. त्यासाठी मोठी फटकेबाजी करावी लागेल. 1 ते 2 मोठे फटके आले तर मॅच बनू शकते. पारडं जड होईल. खुला टाकलेला बॉल यावेळेला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल मिळते. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन एकंदरीत कंप्लीट झाल्या. 17 ची गरज आहे. 3 चेंडूचा खेळ शेष. 3 चेंडू आणि 17 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिलेली पाहायला मिळते. आता केवळ मोठ्या फटक्यांमध्ये डील करावे लागेल, कारण ते झालं नाही तर सामन्यावरती पकड प्रतिस्पर्धी संघ रुडा विलेबंदा नारायण संघ पकड मजबूत करेल. लोअर फुलटो जाय इथे फटका फसलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक येतोय. लॉंग चेस होता. काय प्रयत्न राहिलेत. अजूनही धावतोय. 200 मीटरचा पल्ला जवळपास पार केला होता. प्रेमनाथ होता त्या ठिकाणी. काय प्रयत्न त्याचे पाहायला मिळाले. शेवटच्या क्षणाला बाउंड्री ओलांडली आहे. चेंडूने 14 आलात. आता मात्र 2 चेंडू आणि 13 ची गरज. 2 चेंडू आणि 13 ची आवश्यकता. हा चौकार आला. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहिला तर लॉंग ऑन तो जवळपास 200 नाही 250 ते 300 मीटरचं अंतर होईल. ते लॉंग चेस करत असताना इथे आपण त्याला पाहिलं होतं. फेरबदल करण्यात आला. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये 2 चेंडू 13 ची गरज. आदित्य पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. मनीष लोअर फुल टोज आडवा बाटने ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 1 चेंडू आणि आता मात्र 9 ची गरज. 55 धाबा धावपलक्यावरती आहेत. वेळ जवळपास निघून गेली आहे का तर नाही असंही म्हणता येणार नाही, कारण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती भाकीत ही केवळ स्वप्नरंजक राहतात. एका बॉलवरती 10 बनतात, एका बॉलवरती 11 बनतात. बिग बॅश मध्ये एका बॉलवरती 19 बनल्यात. ही बाब विसरून चालता कामा नये. भीमरवरती मोठे फटके 2 मिळायला मिळालेत. 20 बनल्यात एका बॉलवरती. यावेळेला पुढ्यात टाकला होता. डाऊन द ग्राउंड खेळला. सामना संपला. 5 सामने आजच्या दिवस रात्रीमध्ये झाले जे चेस अद्याप झालेले नाही आहेत. चेस धावांचा पाठलाग झालेला नाही. हाही सामना आपण पाहिला तर जिथे जय हनुमान श्री साई सिद्धी करवले केवळ 3 धावाने परास्त झालेला पाहायला मिळतोय. चला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण वितरित करणार आहोत. स्वप्नील सेंद्रे या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. 22 धावांची खेळी. स्वप्नील ठरतोय मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त. स्वप्नील शेंद्रे ऑन फायर. बॅक टू बॅक 2 सामने जिंकलेत त्यानं. अद्याप जरी एक मॅच जिंकली तर एक ट्रॉफीचा हकदार होणार आमचे विजय.